वाचूया. दोन मोठ्या माणसाच्या वयाचा गुणाकार 945 वर्ष आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे? म्हणजे दोन मोठे माणसे म्हटले तर 21 वर्षाच्या वरीलच त्याचं उत्तर असेल. दोन्ही मोठ्या मुलांचं विचारलं नाही, हे एक लक्षात घ्या. आणि हे उत्तर काढताना आपण पर्यायांचा खूप वापर करतो आणि मग याचं त्याचं कॅल्क्युलेशन करून त्याच्यापर्यंत आणतो. पण इथं पर्याय आहेत आणि त्याचा वापर करणं कितपत योग्य आहे, त्याच्यापेक्षा ट्रिक्स कोणती आहे ती महत्वाची असते. बघा, याच्यासाठी आपल्याला एक सूत्र माहित आहे, लसावी गुणिला मसावी इज इक्वल टू दोन्ही संख्यांचा गुणाकार. तर यामध्ये आपल्याला 945 चे पहिले मूळ अवयव पाडावे लागतील आणि त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला कसोट्या. तर 945 चे अवयव जर पाडायचे असतील तर तुम्हाला माहित पाहिजे कसोट्या. आता याच्यामध्ये 2 ची कसोटी लागणार नाही, 3 ची लागते का बघू. अंकांची बेरीज केली तर 18 येते, म्हणजे 3 ची कसोटी याच्यामध्ये लागणार. 3 तिरी 9, 3 तिरी 9, 3 1 3, उरला 1, 15 झाले, 3 5 15, 315 उरले. आता पुन्हा बघूया, 3 ची कसोटी पुन्हा लागते का. लागत नसेल तर त्याच्यावरची कसोटी बघायची. डायरेक्ट कोणतीच मोठी कसोटी वापरायची नाही, आपण खालून वरती जायचं. 1 ची 2 ची 3 ची 4 ची अशा कसोट्या ज्या शिकवल्या किंवा शिकल्या ती वापरायचं, तर गणित पटकन होते. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा 3 आणि 1 4 4 5 9, 9 म्हणजे 3 ची कसोटी लागते. अंकाची बेरीज 3 च्या पाड्यात 1 आहे, तर 3 ची कसोटी लागल्यामुळे 3 1 3, भागण्या जात म्हणून 0 आणि 15 झाले, 3 5 15, 105 आलं. आता 105 मध्ये पुन्हा 3 ची कसोटी लागते का बघा. 5 0 1 6 झाले, 3 ची कसोटी पुन्हा लागते. दोन संख्यामध्ये भाग देतो. 3 तिरी 9, 3 तिरी 9 उरला 1 झाले 15, 3 5 15, 35 उरले. आता 3 ची कसोटी झाल्यानंतर 35 उरले, पुन्हा 3 ची कसोटी लागते. 5 आणि 3 8 होतात, 9 होत नाही म्हणून 3 ची कसोटी लागणार नाही. 4 ची नाही लागणार. एकक स्थानी आणि दशक स्थानच्या अंकाची बेरीज केली तर 20 च्या पाड्यात येत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 ची कसोटी लागत आहे. 5 चा पाडा 7 वेळा म्हणल्यानंतर 7 5 35. आता बघा 7 उरले, 7 मध्ये 2 ची नाही, 3 ची नाही, 4 ची नाही, 5 ची नाही, 6 ची नाही, डायरेक्ट 7 ची कसोटी लागते. 7 1 7. आता ह्या ज्या संख्या मिळाल्या इथं ट्रिक आहे. ह्या संख्या फास्ट काढता येतात, मी तुम्हाला पद्धतशीरपणे सांगितलं. तर हे 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 7 या सगळ्या संख्यांची बेरीज गुणाकार म्हणजे ही संख्या 945. आता या पर्यायाकडे बघा की कोणत्या गट करता येईल का, त्या दोन गटांची बेरीज या पर्यायामध्ये आली पाहिजे. तर मी पहिलेच करून बघतो, कारण मोठे 3 तिरी 9, 9 तिरी 27 आली, 5 7 35 आलं. यांची बेरीज करून बघा. 35 7 12 62. आता या दोन संख्याचा गुणाकार एवढं येणारच, कारण हे आहे त्याचे अवयव, मूळ अवयव, त्याच्यामुळे आपलं अचूक उत्तर आहे 62. खूप सोपी ट्रिक्स आहे आणि ही ट्रिक जर वापरली तर मुलांना आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांना खूप सोयीची आणि सोयीस्कर आहे. इथं जर तुम्ही पर्यायाचा वापर केला आणि पर्यायाला तुम्ही जर वेगळे उत्तर निघू शकते, कारण याच्यामध्ये जर मी या दोन गुणाकार केलं आणि याचा केलं 3 तिरी 9, 9 7 63 आणि 5 तिरी 15, हा लहान झाला. आपल्याला मोठ्या माणसाचं बघायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.